तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि नवीन ब्लॉग चालू करायच्या अगोदर कार्यकर्ता आले तिथं आणि आज जाणार आहे मी जरा खरेदी करायचं ऍक्सेसरीज, ब्लॉगिंग साठी लागणारे ऍक्सेसरीज, नवीन भिन्न प्रकारचे ऍक्सेसरीज खरेदी करण्यासाठी मी निघालो पलूस मध्ये। आणि आमच्या सोबत आहे श्री गणेश भैया, गजानन किराणा स्टोअरचे सर्वे आणि थोड्याच वेळा येथील आपले ब्रह्मनाथ डेअरी संकलनचे एक कुख्यात चेहरा मालक त्यांचं येथील ती प्लॅटिना घेऊन येथील 100 cc आपली घेऊन गेली ती एका सोडायला। तर ब्रह्मनाथ दूध संकलन केंद्राचे सर्वे श्री मालक त्यांचं दळबद्री संघटनेचं अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष। तर अध्यक्ष इथं पोहोचले थोड्या वेळापूर्वी प्लॅटिना घेऊन 100 cc 100 रुपये त्याला टाकलाय त्यांनी। आणि आता 0 मिनिटात आपण तडसकर निघालो पलूस मध्ये। काय म्हणायचं तुम्हाला, काय 4 शब्द मला सांगायचं आहेत काय? माझं म्हणणं हेच आहे, माणसाने आपल्याला गाडीचे ऍक्सेसरीज अलॉय व्हील आणि आपल्याला गाडीचं नाही ब्लॉगिंगच्या गाडीसाठी घ्यायचं आहे। तर भावांनो नमस्ते नमस्कार। तर 0 मिनिटात सिनेमॅटिक पद्धतीने आम्ही निघालो तडस करत। तर चला गाणा भाऊ बसताय, चला जातो भावांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर। तर पोरं लागली चिल्लम चिल्ली करायला, तेवढं चालायचं लवकर भावांनो। तर जाऊया आणि विषय हार्ड करत जाऊया आपण। पल्सर जरा छोट खरेदी करायची आपल्याला। तर चलो आता कुठल्या तरी दुकानात जाऊन भेटू आपण लवकरच। तर कुठल्या तर दुकानात जाऊया आणि खरेदी चालू करूया आपली 0 मिनिटात सिनेमॅटिक पद्धतीने, चलो। तर जस्टच आम्ही पोहोचलोय पलूस मध्ये आणि सध्या आम्ही जाणार mobile.com इथं। तर mobile.com इथं काही छटछूट खरेदी करायला आपल्याला भेटत्या का बघूया। तर चला कसा विषय होतो बघूया आपल्या। आणि कार्यकर्त्यानं कालच मला मेसेज केला की आमच्या जरा दुकानात या, जरा ऍक्सेसरीज खरेदी करा आणि ब्लॉग वगैरे बनवूया म्हणून। तर कुख्यात चारा येऊ बाबा, तुला शनिवार सांगितलं मी, पण अचानक आमचं ठरलं नियोजन म्हटल्यावर आलो म्हणलं। तर चला म्हटलं बघून तरी कसा विषय बाबा। ब्लॉगच करत होतो मी पण। जस्टच ह्यो पण ब्लॉगर आहे। आयडी सांग भावा तुझी, इंस्टाग्राम वर ब्लॉग करतो या। असा विषय होतोय, विषय हार्ड होतोय। तर तेवढं चालायचं भावा, सांग आता तुझा आयडी। कुणाल केके 2005 कुणाल केके 2005 जावा 0 मिनिटात जावा, फॉलो करून टाका, कचाकच फॉलो करून टाका, भावाला फॉलो करून टाका। भाव आपलाच आहे। आणि भावा जरा आम्हाला ब्लॉगिंग साठी एक छोट ऍक्सेसरीज पाहिजे होत्या थोड्या त्या मिळतील काय? किरकोळ योग्य, जरा स्वस्त मजबूत टिकाऊ वस्तू पाहिजे बघ। तर विषय असं झाला, आपल्याला छोट मटेरियल म्हणजे काय घ्यायचं इथं माहिती का? एक पॉवर बँक, मोबाईल पावसात भिजतोय म्हणून एक चड्डी घ्यायच्या मोबाईलला वरनं झाकून घ्यायची। तर दादा दाव आपलं पॉवर बँक दाव, स्वस्त मजबूत टिकाऊ पाहिजे फक्त पॉवर बँक। फक्त 300 रुपये, फक्त 300 रुपये घेता गेस काटू। ओप्पो कंपनीची 300 रुपये बॅटरी येतं, म्हणजे पॉवर बँक आहे। ऍपल फर्स्ट कॉपी 300 रुपये का ना? काय म्हणायचं तुला, मुद्दा काय मांडायचा याच्यावर? काय घेणार का नाही? खरेदी काय तर चटचूट खरेदीसाठी आलोय, पण चटचूट खरेदी केलीच पाहिजे। कारण कसं होतंय, लॉंग रूटला कुठेतरी गेलं तर मोबाईल लय घायला होतोय। कारण मी मोबाईलवर ब्लॉग बनवतो, माझं सगळं मोबाईल घायला होतोय, चार्जिंग संपतंय, मग कसा मूड ऑफ होतोय। मोबाईल चार्जिंग टक्केवारी कमी झाली, मूड ऑफ होतोय आपला। तर त्यामुळे आपल्याला जरा पॉवर बँक पावसात भिजू नये म्हणून जरा इकडे तिकडे ती वरनं घालाय, प्लॅस्टिक चड्डी आणि किरकोळ सामान इकडे तिकडे ओटीची पेनड्राईव्ह वगैरे ही ती घ्यायचं। कारण स्टोरेज पण भरतं आपलं लगेच। स्टोरेजसाठी 2-4 ब्लॉग एकदम करायचं म्हटलं तर तेव्हा पण प्रॉब्लेम येतो आपला। तर चलो काय विषय आहे दादा दावा? MI ची आणि रिअलमीची तुम्हाला। तर तुम्ही बघा सिनेमॅटिक पद्धतीने रिअलमी, MI, विवो, ओप्पो, मॅक्सिमची एखादी आहे का? तर मॅक्सिमची असली तर बरं पडेल। कुठं तर आपण मागं तेवढं चिटकवलं विषय हार्ड होतो। मॅक्सिमची नाही अवेलेबल सध्या मॅक्सिमची अवेलेबल नाही। आम्ही थोड्या वेळा अवेलेबल कधी होईल तरी आपल्याला 2 दिवसात असली तर बघा, नाहीतर आपण 2 दिवसांनी येऊ लगेच करायला। कारण आता आम्ही फिरणार आहे इकडे तिकडे, जरा पल्सात पण जरा फिरलं पाहिजे इकडे तिकडे। पलूस तुम्हाला धावतो कसा एक मान्सूनचा सीझन चालू आहे, पावसा पाण्याचं वातावरण कसं पल्सात तुम्हाला धावतो थोड्याच वेळा। तर सध्या आपला विषय असा झालाय, सध्या आपल्याला इथं मटेरियल काय म्हणावं असं काय भेटलं नाही। म्हणजे काय विषय झाला, जरा ऍक्सेसरीज नव्हत्या भावाकडे, तो आपल्याला पाहिजे होती मॅक्सेप चिटकणारी मागं, तर ती सध्या नाही याच्याकडे। तर आता आपण जाणार आहे दुसरीकडे फिरायला, इकडे तिकडे फिरायला जायचं थोड्या वेळात। तर बघा दुसरीकडे काय आणि भेटतंय का, स्वस्त मजबूत टिकाऊ काही विषय भेटतोय का? तर उशीर झाला इथं, आम्हाला 8 वाजले आणि पावसाचं वातावरण थोडं झालंय। काय म्हणाल गाण्या, पावसाच्या वातावरणात पावसाच्या अगोदर घरला चला म्हणायला लागले तर कार्यकर्ते। आता कुठे जायचं म्हणतो पुजारा? तर भाई लोकांचं आपल्याला एक सांगणं झालं की पुजाराला आपण गेलं पाहिजे। चला पुजाराला जाऊन बघूया कसा विषय होतो या। माझी इच्छा आहे पल्सरने हिंडायची। तर पल्सरनं वातावरण संध्याकाळ झालं वाईट असते, तुम्हाला धावतो बुवाचं पारणं फिरून टाका सिनेमॅटिक पद्धतीने।
तर आता मी अशा ठिकाणी आलो पल्सर सगळ्यात जास्त गर्दी असते तिथे पुन्हा एकदा नाद करते काय. तर याच्या शेजारी पुजारा म्हणून इथं दुकान आहे तर तिथं पुजारा बशी जाऊया जरा किरकोळ किरकोळ काय खरेदी येतं तर उद्या बघूया काय म्हणा गाण्या इथं होईल काय खरेदी होऊन जाऊ दे. तर बघूया इथं काही किरकोळ सामग्री आपल्याला भेटली तर घेऊन जायचं लागलंच सिनेमॅटिक पद्धतीनं राजा थटलाच कॅमेराला बोंगाड्या. तर हा याचा व्हिडिओ घ्या. नमस्ते दादाराव. नमस्कार नमस्कार. आपल्याला स्वस्त मजबूत टिकाऊ अशी जरा पॉवर बँक प्लस मॅक्सिप पाहिजे होती मिळेल का आपल्याला. तर दावा की स्वस्त मजबूत टिकाऊ पाहिजे टिकली पाहिजे जास्त आणि स्वस्त बी पाहिजे म्हणणार हा ना मला आता कशांतर स्वस्त बी पाहिजे जावा करला स्वस्त बी पाहिजे आणि टिकाऊ बी पाहिजे म्हणजे इथंच चाललं नाही. स्वस्त म्हणली लईच बारकी निघली. छोटा पॅकेट बडा धमाका उलटा धर भावा छोटा पॅकेट बडा बडा धमाका. जरा धावताय काय कसा कसा विषय आहे त्याचा आणि एका दुसरा असेल तर दावा आणि जर बघूया कसा कसा विषय सिनेमॅटिक पद्धतीनं. आम्हाला एक इथं पॉवर बँक प्लस मॅक्सिप पसंत पडल्या तर स्वस्त मजबूत टिकाऊ आहे ती आम्हाला आवडल्या कितीला करणार सांगा शेवट आम्ही लगेच नाही येणार 0 मिनिटात. पुजारा ऑफर मध्ये ना तर पुजारा ऑफर मध्ये आपल्याला पॉवर बँक इथे भेटल्या स्वस्त मजबूत टिकाऊ तुम्ही बघू शकताय. लवकरात लवकर इथे यायला लागते खरेदी करून जायला लागते. पॉवर बँक पुजारा स्पेशल प्राइस 1499 1500च्या आसपास ₹1 मागे देणार लगेच तुम्हाला ती 1499 येणार पण विषय हाडा येऊन टाका इथं खरेदी करून टाका खर्च सुट्टी देऊ नका. चिटकवायला पण मिळते त्याच्या बरोबर चिटकवायला वगैरे सगळं आहे. नाद करते काय याला लागतंय पुजारा काय म्हणा दादाराव पुजारा टेलिकॉम या लागते. तर आपल्याला एक ही पण पाहिजे होतं दादाराव काय ते मोबाईलला ती कव्हर नसते कसलं पावसात भिजायचं प्लास्टिक पिशवी ती किती ती एक दाखवा की जरा आम्हाला. तर ढीग आहे ढीग इथं नाद करते काय कशी 7-8 बोकड कापते तसं 10-12 पिशव्या ठेवले तिथं. तर या आणि घेऊन जावा पुजारा स्पेशल ऑफर ही पण स्पेशल ऑफर मध्ये काय स्पेशल ऑफर मध्ये तर सगळं पावसाळा स्पेशल. तर तुम्ही बघू शकताय पुजारामध्ये मी प्लॅस्टिकची बॅग पण बघितली याला तुम्ही असं अडकून असं बी ठेवू शकताय नाहीतर असं काढून असं बी ठेवू शकताय तुमची मर्जी तुम्ही काय बी करा पण असलं घेऊन जावा कारण पावसा दिवसाची पावसा पाण्याचा मोबाईल भिजाय नको. सेफ्टी महत्वाची आहे. तुम्ही कसं हेल्मेट घालताय तसं मोबाईलला सेफ्टी घेऊनच जायला लागते पुजारा यायला लागते. नेते तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे तुमचं आम्ही मनापासून आभारी. हो मित्रच आपला ह्याच्या आईच्या लुक बदलला त्यामुळे येऊ कळ ना मला माझ्या चक्कीत मुंग्या आल्या डोसक्यात माझ्या याला कुठं बघितलं येऊ म्हणतोय 10वी पर्यंत आपण एकत्र होतो आईच्या गावात ना स्माइल बघा की नाद करते काय. जर तुम्हाला इथं माझं नाव सांगितलं तर 10% डिस्काउंट द्या लगेच 0 मिनिटात. आता खरेदी वगैरे झालेलं आहे बिलिंग वगैरे करतो आणि नीट गोल बाहेर पडतो चलो. तर सध्या आम्ही आलो अयंगार बेकरीत जरा नाश्ता वगैरे करायचा आहे. तर कोण आहे का एक्सक्यूज मी तर काय खाणार गाणं तू काय खाणार समोस तू काय खाणार राजा व्हेज रोल. तर यांनी दिलेल्या माहितीनुसार यांना समोसा आणि व्हेज रोल पाहिजे. तर दादाराव या लवकर 0 मिनिटात द्या लवकर जायचं घरातली लय मारतील पप्पा बाहेर ठेवल गेटच्या परत ना मला झोपायला जागा मिळाली नाहीच्या गावात लेट का केला एवढा म्हणून. तर सिनेमॅटिक पद्धतीने दादारावचं इथं आगमन झालेलं आहे 0 मिनिटापूर्वीच आणि जरा घेतो खाय प्यायला पोरांनी जरा चारतो. तोंड बघा तोंड पाक घायला आली त्यांची ह्याच्या आईला म्हणणार हो बघ खुश झालं बघा किती फुकटची त्यांना म्हणलं लई खुश झाली ती. एक काय करणार एक समोसा आणि एक व्हेज रोल आणि 3 समोसे पॅक करून द्या. तर घरातल्यांनी पण नेलं पाहिजे ह्या बोंगाड्यांनी सारखं इकडे तिकडे आले की खायला लागते काय ना काय तर काय म्हणणार बोंगाडे कसं आहे आम्ही येतोय म्हणून आहे तर आता जरा खाण्यापिण्याचा प्रोग्राम इथला आवडतो आणि नीट गोल करायला जातो. तर आवडूया खाण्यापिण्याचा कार्यक्रम. सध्या राजूला आवडलाय काळू गुलाबजामुन राजा सुधार केला असली काही गुलाबजामुन खायला लागलास तू. तर अशा तऱ्हेने पोरांची मन आपण खुश करून टाकली आणि दादारावचं पण एक चेहऱ्यावर हास्य आहे स्मित हास्य आहे दादाराव काय म्हणायचं आहे. तर चालायचं तेवढं बजेट फ्रेंडली आपला ब्लॉग येऊ झालेला आहे तसा कारण पुजारामध्ये गेलो तिथं पण बॅग कुठे ठेवलीस तिथं बाबा खरेदी केलं ती आत्ताच नवीन खरेदी केल्या पुजारामधनं जरा ब्लॉगिंग साठी लागणार छटछूट सामान घेतलंय आपण किरकोळ आणि बघा बोलवो ना तू कोण आईच्या गावात यांच्या 200 ना मी काय कोणाला सांगायला लागला तू आणतो की जाताना तिथे गेला तुला फोन करतो सांग. मागल्या वेळी असा विषय झाला झक मारली ह्यानं सांगितलं होई का झक मारली आपण दोघं चालतो का
ह्यानं सांगितलं त्या चैत्यान हीच दोघं बोंगाडे आली तिथं आणि फुकटचं खाणार त्याला ही कार्यकर्ते त्यांना असा विषय झाला यांचा. लय वाईट विषय. मी बरोबर कोण तुम्ही वाया गेलेलं बरोबर आहे की, पण माझी वाट लागली ना. 55 रुपयाला वाढ लावला यांनी मला त्या दिवशी. काय सांगा तुम्हाला बाबा, लय वाईट परिस्थिती होती त्या दिवशी माझी. तेवढं चालायचं असू दे. खा आवर हा स्वाद घेत खायला लागला स्वी. चाट आवर लागा काय लागा 2 घासाची काता तुझी लागा तू काय झालाय. असलं तर दही पण द्यावं लागलंच. दह्याचं पॅकेट आहे रे. तर घरात फोन आला, घरात टाळा येत नाही. दह्याचं पॅकेट पण आणा म्हणून सांगितलंय. लागलंच घेऊन जाव्या. आणि आता ब्लॉग मी आता इथंच संपवणार आहे, कारण सगळं झालं आमचा. खरेदी वगैरे गच्चच झाली. एक पॅकेट द्या चुतीचं दही याच्या गावात माझ्याकडे दही आहे. तर अशा तऱ्हेने आमचा ब्लॉग इथं झालेला आहे. खरेदी वगैरे गच्च झाल्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो म्हणे एकदा. हो चलो म्हणे की बोंगाड्या. चलो तर चलो.